करणी बाधा, तंत्रबाधा आणि बाहेरील बाधा, लक्षणे आणि आध्यात्मिक उपाय. नमस्कार भक्तांनो, ओम नमो आदेश. तुमच्या घरामध्ये अचानक विनाकारण भांडणे वाढले आहेत का? घरातील व्यक्ती सतत अस्वस्थ, घाबरलेली किंवा विनाकारण विचारांनी त्रस्त आहे का? व्यवसायामध्ये अचानक अडचणी येतात का? रात्री विचित्र स्वप्ने पडतात का? मनामध्ये भीती निर्माण होते का? किंवा घरात नकारात्मक वातावरण जाणवते का? अशी वेळी अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, आपल्या घरावर करणी बाधा, तंत्रबाधा किंवा बाहेरील बाधा तर नाही ना? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत. पण सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक आजार, प्रत्येक अडचण किंवा प्रत्येक विचित्र अनुभव हा करणी किंवा तंत्रबाधेमुळे होतो असा निश्चितपणे म्हणता येत नाही. काही त्रासामागे वैद्यकीय, मानसिक किंवा कौटुंबिक कारणेही असू शकतात. म्हणून श्रद्धेसोबत विवेक आणि योग्य उपचाराचा तितकाच महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, मी मनोज जाधव ना संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचं व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. करणी किंवा तंत्रबाधा म्हणजे नेमकं काय? भारतीय लोकपरंपरा आणि आध्यात्मिक मान्यतेमध्ये करणी, तंत्रबाधा किंवा बाहेरील बाधा याचा संबंध नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. काही लोकांच्या मते अशा प्रकारच्या बाधेमुळे व्यक्तीच्या मनावर किंवा घरातील वातावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामध्ये विनाकारण भीती वाटणे, घरामध्ये सतत तणाव जाणणे, सदस्यांमध्ये भांडण होणे, कामामध्ये अडथळे येणे अशा गोष्टीचा उल्लेख केला जातो. परंतु भक्तांनो, याकडे अंधविश्वासाने पाहू नका. एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास होत असेल, झोप लागत नसेल किंवा सतत भीती वाटत असेल तर डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तंत्रज्ञानाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कोणती लक्षणे लोक बाधेशी जोडतात? उदाहरणार्थ, सतत विनाकारण चिडचिड होणे, मनामध्ये भीती निर्माण होणे, रात्री वारंवार भयंकर स्वप्ने पडणे, घरामध्ये शांतता न राहणे, छोट्या छोट्या कारणांवरून मोठे वाद निर्माण होणे, व्यवसायामध्ये किंवा कामामध्ये अचानक अडथळे निर्माण होणे, घरामध्ये सतत तणावाचे वातावरण जाणवणे. काही लोकांना घरात विचित्र आवाज किंवा कोणीतरी आसपास असल्यास भास होतो असेही अनुभव सांगतात. पण लक्षात ठेवा, अशा अनुभवांना इतर नैसर्गिक किंवा मानसिक कारणेही असू शकतात. म्हणून घाबरून जाण्याऐवजी परिस्थिती शांतपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. शरीराशी संबंधित त्रास. काही लोक करणी किंवा तंत्रबाधेशी सतत थकवा, शरीर थकणे, थरथरणे, झोप न लागणे, छातीत जडपणा किंवा अस्वस्थता यासारखे अनुभव जोडतात. पण इथे विशेष काळजी घ्या. छातीत दुखणे किंवा जडपणा, श्वास घेण्यास त्रास, बेशुद्ध पडणे, शरीर थरथरणे किंवा अचानक प्रकृती बिघडणे यासारखी लक्षणे दिसली तर सर्वप्रथम वैद्यकीय मदत घ्या. तसेच महिलांना मासिक पाळीमध्ये नेहमीपेक्षा खूप जास्त रक्तस्राव होत असेल, वारंवार रक्तस्राव होत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्याला बाधा समजून उपचार पुढे लोटू नका. स्त्रीरोग तंत्रज्ञान सल्ला घेणे आवश्यक आहे. श्रद्धा ठेवा, पण आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. घरामध्ये नकारात्मक वातावरण जाणवत असेल तर काय करावे? सर्वप्रथम घर स्वच्छ आणि हवेशीर ठेवा. सकाळी खिडक्या उघड्या करा. घरामध्ये सूर्यप्रकाश येऊ द्या. देवघर स्वच्छ ठेवा. नियमितपणे आपल्या श्रद्धेनुसार देवाची प्रार्थना करा. नवनाथ महाराजांवर श्रद्धा असेल तर शांत मनाने नवनाथांचे स्मरण करा. तुम्ही साधा मंत्र करू शकतात. ओम चैतन्य नवनाथाय नमः हा मंत्र श्रद्धेने आणि शांत मनाने काही वेळा जप करा. मंत्र जाप करताना भीती निर्माण करून घेऊ नका. देवाचे स्मरण हे मनाला स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी असावे. एक साधी आध्यात्मिक पद्धत. भक्तांनो, जर तुम्हाला घरातील वातावरण नकारात्मक वाटत असेल तर एक साधी आध्यात्मिक दिनचर्या सुरू करू शकतात. सकाळी उठल्यानंतर स्नान करून देवासमोर दिवा लावा. हात जोडून आपल्या इष्टदेवतांचे स्मरण करा. त्यानंतर नवनाथ महाराजांचे स्मरण करून काही मिनिटे मंत्र जप करा. घरामध्ये शांतपणे नामस्मरण करा. शक्य असल्यास घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांशी प्रेमाने आणि शांत वागण्याचा प्रयत्न करा. कारण अनेक वेळा घरातील तणाव वाढण्यामागे गैरसमज, आर्थिक चिंता, कौटुंबिक समस्या आणि सततचा मानसिक ताण ही कारणे असू शकतात. म्हणून आध्यात्मिक साधनेसह प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा संदेश. भक्तांनो, कोणी तुम्हाला घाबरवून सांगितले की तुमच्या घरावर मोठी करणे आहे, तुमच्यावर पिशाच आहे, इतके पैसे दिले तर बाधा निघेल, तर लगेच विश्वास ठेवू नका. अशा भीतीचा फायदा घेऊन काही लोक पैसा उकळतात, प्रयत्न करू शकतात. देवभक्तीच्या नावाखाली भीती निर्माण करणे योग्य नाही. खरी भक्ती आपल्याला धैर्य देते. म्हणून घाबरू नका. जर आरोग्याचा प्रश्न असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसिक त्रास असेल तर योग्य तंत्रज्ञानाची मदत घ्या. कौटुंबिक समस्या असेल तर कुटुंबामध्ये संवाद साधा आणि आध्यात्मिक श्रद्धा असेल तर शांतपणे देवाचे स्मरण करा.
भक्तांनो, करणी बाधा, तंत्रबाधा किंवा बाहेरील बाधाबद्दल अनेक श्रद्धा आणि लोकपरंपरा आहेत. पण कोणत्याही त्रासाला लगेच अनंत शक्तीचे कारण मानण्याऐवजी प्रथम वास्तव करणे शोधणे महत्त्वाचे आहे. देवांवर श्रद्धा ठेवा, मनामध्ये सकारात्मकता ठेवा आणि संकटाच्या काळात योग्य मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. नवनाथ महाराजांचे स्मरण करताना मनापासून करा. ओम चैतन्य नवनाथ हाय नमः. नवनाथ महाराज आपल्या सर्व भक्तांना सद्बुद्धी, धैर्य, आरोग्य आणि सुख शांती देव. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या भक्ती परिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो आदेश.